मॅन ऑफ द मॅच अमित कामनकर आणि जबरदस्त कामगिरी केलेल्या आजच्या दिवसातील बघितले या ठिकाणी हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये असेल तर फक्त अमित कामनकर याच्या नावावरती असेल. काल मला वाटतं सुद्धा 3 हाफ सेंचुरी झालेले आहेत. ती नावा माझ्यापर्यंत अजून आलेली नाहीत परंतु येणार आहेत. या स्पर्धेमध्ये जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे अमित कामनकर. अतुल ठाकरे यांनी सुद्धा हाफ सेंचुरी झाल्या. त्याच्या सुद्धा 62 रन्स आपण बघितलं कालच्या मॅच मध्ये. आणि तन्मय पाटील यांच्या सुद्धा आपण हाफ सेंचुरी बघितली होती. 15 बॉल मध्ये त्यांनी हाफ सेंचुरी केली होती. त्याच्यानंतर मनीष तारवी यांनी सुद्धा 77 रन्स आणि जवळजवळ या स्पर्धेमध्ये चौथी ही हाफ सेंचुरी असेल अमित कामनकर. बाबू धुमाल यांना मी विनंती करतोय. आज इथे झालेल्या मात्र क्रॅश पॅक या ठिकाणी अमित कामनकर आजच्या दिवसातील जबरदस्त कामगिरी केलेली आहे त्यांनी. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी इथे आले पाहिजे, लक्षात घ्यायचंय. मॅच चालू होते दोन संघामध्ये. तर टॉस जिंकून प्रथम या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेली आहे. शत्रुक्षण सजवलेलं आहे परंतु इथे बॅटिंग नवीन संघ या आशिषण मध्ये प्रदान पण झालेला आहे. हो, ताकदीत बॉल होता, बॅक टू बॉलर त्या ठिकाणी स्वतःच्या फालित्रामध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी एक धाव जरूर मिळते. या ठिकाणी एका धावेने धावसंख्या 19 मिळेल.
पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती इथे एक धाव मिळाले जाते. गोलंदाज बघितलं आपण राहील सरी हा गोलंदाज आहे. अतिशय चांगला अनुभवी एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. अतिशय तर क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्याच वेगाने धावा सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. धाव संख्या 3 धावा धावफलकावर. शाईल पुढचा बॉल घेऊन जाईल. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघतोच. हो यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांमार्फत. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावसंख्या बघितलं 4च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोचली जातोय. कारण की षटक आपण जर बघितले इथे चांगलं धावा ह्या चांगल्या येणं गरजेचं आहे. परंतु इथे जर तुम्ही जर चांगली गोलंदाजी करतोय कामच आपण बघितला अतिशय चांगला संघ आहे. स्लो डिलिव्हरी ऑक्टमच्या बाहेर चेंडू या ठिकाणी 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत राहील याने. त्याच्यामध्ये धावा आपण बघितलं 5 धावा या स्कोर बोर्डवरती. कारण की पहिली षटक चालू असताना सुद्धा या ठिकाणी वाईट चेंडू टाकतोय. यावेळेला बघायचं बॅटला वच्च बघायला लागतोय. सरळ इथे विकेट्स मिळवली जाते. चांगली विकेट्स. हा जास्त मोठा फटका खेळू शकला नाही हा फलंदाज आणि चांगला विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. अकबर याने चांगला झेल घेतलेला आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र चांगला झेल या ठिकाणी घेतलेला आहे. धावसंख्या आपण बघितले 5 असताना विकेट्स गमावलेल्या आहे. शेरवी 11 संघाने हा पहिला विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. राहील पुढचा बॉल घेऊन जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे पॉवर प्ले मध्ये. राईटम ओव्हर दी विकेटने चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. बघायचं विकेट्स मिळतोय. बॅटला स्पर्श मला झालं होतं. यस या ठिकाणी दुसऱ्या विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. नवीन संघ या आशिषण मध्ये हा दाखल झालेला आहे मित्रांनो. आणि इथे आपण बघितलं शेरवी 11 या संघाने आणखी एक विकेट्स गमावलेला आहे. दुसरा विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. कारण की विकेट टाकून काही चालणार नाही. इथे तुम्हाला धावा या ठिकाणी करायच्या आहेत. कारण की या ठिकाणी तुम्ही टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताय तर त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करायचा आहे. अतिशय सुंदर हे मैदान या ठिकाणी आपण बघितलं. पहिला मॅच आपण बघितला पोमन आणि कामन या दोन संघामध्ये जो सामना झाला होता त्याच्यामध्ये कामन संघाने चांगला काम केलेलं आहे. आणि एक संघ या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे पोमन संघ. त्याच्यानंतर इथे दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नुष्टा कामन तसेच शेरवी 11 या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा सहा बॅटने चेंडूला खेळून काढलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय. बॉल इथे जाईल सीमारेच्या बाहेर. 1 बाउन्स हा चौकार येतोय आणि या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय इथे 9च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचतोय. षटक संपलं जातं पहिलं पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये राहील आणि इथे आपण बघितलं 2 वाईट्स त्याच्यामध्ये आणि
या पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आपण बघतायत. गोलंदाज मार्कवर येतोय. साईल गोलंदाज मार्कवर असेल. दुसरा साईल यावेळेस विकेटच्या दिशेने बॉल जरूर येतो. या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी स्टार कामत संघाकडनं तन्मय तिकडे आहे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. इथे शॉर्टपिच चेंडू यावेळेस बघायचा आहे. गोलंदाज स्वतः जातोय तिथे, मात्र झेल घ्यायला हवं होतं, मात्र सर्कल मध्ये झेल सुटला जातोय. मिस स्पीड होते या ठिकाणी. इथून जवळून धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्यावरती नजर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 13 धावा. बॉल पुन्हा एकदा यावेळेस बघायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि इथे झेल बाद होतोय. आणखी विकेट्स या ठिकाणी गमावलेला जातोय. फलंदाज बाद झालेला आहे. प्रदीप हा बाद झालेला आहे. आता मात्र नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. आर्यन बनसोडे हा नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. जी सुरुवात इथे केलेली आहे ती व्यवस्थित सुरुवात नाही आहे, परंतु इथे विकेट्स गमावलेले आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर 3 विकेट्स गमावलेले आहेत शेरवी 11 पाचावी पाडा या संघाने. कारण की ही सुरुवात मात्र थोडीशी खराब झालेली आहे या संघाकडनं. षटक चालू आहे दुसरं. त्याच्यामध्ये गोलंदाजी ही चांगली होणं चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. यावेळेस बघायचं आहे शरीरापासून दूर फटका खेळला जातोय. एक धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र थ्रो थोडासा व्यवस्थित येत नाही. एक धाव जरूर मिळते या ठिकाणी. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 14 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो यावेळेला बघायचं आहे याच इथे विकेट्स मिळेल. पुढे जाण्याचा प्रयत्न स्किपिंग मध्ये आपण बघितलं. अकबर तिथे चांगलं काम करतोय. आपली जागा त्यांनी अतिशय चांगली सांभाळलेली आहे. संदीप कांगडा नव्याने बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र आणखी एक विकेट्स गमावलेले आहे. बघा थोडासा नाराज संघ असेल, कारण की टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक चांगला निर्णय घेतला होता. ही दुसरी मॅच 2 संघामध्ये आपण चालू आहे. पहिला सामना झाला होता वुमन आणि कॉमन बॉईज कॉमन असा एक सामना पाहायला मिळाला होता. त्याच्यामध्ये कामत संघाने चांगलं काम केलेलं आहे, समोरच्या संघाला पराभव केलेला आहे. तर इथे दुसरा मॅच जो स्टार्ट या ठिकाणी चालू झालेला आहे. अतिश अंदाज मार्कवर अतिश असेल. बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. शॉर्टपिच बॉल यावेळेस बघायचं आहे. शॉर्ट ब्रेकच्या दिशेने जरूर बॉल तिथे जातोय. क्षेत्ररक्षण येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक धावपेक्षा जास्त काय नाही. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक चालू आहे तिसरं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळेस चांगला शरीरापासून दूर चेंडूला खेळतोय. एक धाव ठिकाणी मिळेल बघायचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता मात्र आधी क्रीज केली होती बॅटर यांनी. आदरणीय सन्माननीय अनिल पाटील सरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम सर, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. शॉर्टपिच बॉल होता. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न बघायचा आहे. फर्स्ट आणि गलीच्या मध्ये तिथे चेंडू जाईल. फक्त एकच धाव मिळेल. लेग बायच्या रूपाने धाव मिळतोय आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 17च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. असं वाटलं होतं की या ठिकाणी प्रॅक्टिस चाललेली आहे का, एक सराव सारखा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगले फटके येत नाही.
पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेला बघायचं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतोय. बिडा पाणी बिडांच्या मध्ये जातोय. राहील त्या ठिकाणी जातोय तोपर्यंत धावा जरूर मिळतात. या ठिकाणी 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 19च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय. युट्यूब लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण बघतात मित्रांनो. खजाना स्मृती सावंतपाडा यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन आपण मित्रांनो बघतात. सुंदर असं आयोजन आहे. यावेळेस बघायचं आहे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज जातोय तोपर्यंत 1 धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल तोपर्यंत व्यवस्थित होत नाही. यावेळेस या धावा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत. खराब थ्रोनी नक्कीच या ठिकाणी धावा जरूर मिळतात. अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी नुसता कामत संघ अकबर सुद्धा त्या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी थ्रो व्यवस्थित येणं गरजेचं असतं. क्षेत्ररक्षण होणे हे चांगलं असतं. मॅच मध्ये असं जर तुम्ही खराब क्षेत्ररक्षण जर केलं तर याचा परिणाम होऊ शकतोय तुमच्या संघाला. कारण की या एक्स्ट्रा धावा सुद्धा कधी कधी महाग पडू शकतात. धावसंख्या 24 धावा 24 रन्स या स्कोर बोर्डची धावा आपण बघतो त्या ठिकाणी. अतिशय चांगली गोलंदाजी मला म्हणते मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू निघतोय. यस पंच या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू खराब चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू निघतोय. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने धावसंख्या 25च्या घरामध्ये. बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेला फटके व्यवस्थित येत नाही. फक्त सिंगल धावेने काही चालणार नाही. एकच धाव मिळतंय. एका धावेने धावसंख्या 26च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26 रन्स 26 धावा. षटक संपलं जातं या ठिकाणी. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. येणारे फक्त 2 षटकांचा मला वाटतं खेळ शिल्लक असेल आणि या 2 षटकामध्ये कमीत कमी चांगल्या धावा येणं हे गरजेचं आहे. गोलंदाज यावेळेला बघायचा सह बॅटने चेंडू आखून काढतोय. 1 धाव जरूर मिळेल. जास्त का धाव मिळणार नाही. राहील तिकडे आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय निष्ठा कामत संघाकडनं. एका धावेने 27 धावा 27 हा गोलंदाज मार्कवर यावलेल्यास बघायचं आहे. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट्स या ठिकाणी गमावलेला. सैल असं वाटलं होतं की खरोखरच या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आर्यन मला वाटतं या ठिकाणी आज झालेला आहे नवीन फलंदाज या ठिकाणी. बघा नवीन संघ आहे मित्रांनो. या असोसिएशन मध्ये नवीन संघ या ठिकाणी प्रदानपण झालेला आहे. परंतु इथे आपण बघितलं चांगली तरुण मुलं या ठिकाणी मला पाहायला मिळतात या टीम मध्ये. शर्वी 11 पाचवाईपाडा हा संघ आपण बघतोय. त्याच्यामध्ये विकेट्स त्यांनी गमावलेल्या आतापर्यंत विकेट जर आपण बघितलं 5 विकेट्स त्यांनी गमावलेल्या आहेत. ते धावांवरती आपण नजर टाकली धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27च्या घरामध्ये 27 रन 27 धावा या स्कोर वरती आपण बघितलं. कमीत कमी चांगल्या धावा येणं हे गरजेचं आहे. बॉल पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन जातोय. फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ज्या वेळेला बघायचं आहे खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. जास्त काय धाव मिळणार नाही परंतु एकच धाव मिळेल. एकच धावावरती समाधान मानावं लागेल या संघाला आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 28च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 28 धावा धावफलकावर. सात चांगला गोलंदाज आहे. पुढचा बॉल थोडासा वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रत्नाकर सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद. वेलकम सर. तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
पुढचा बॉल यावेळेस सहज खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बघायचं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण इथे होईल राहील मार्फत, परंतु थ्रो जायच्या अगोदर या ठिकाणी विकेट्स मला वाटतं हा न करता याच अजय म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सुद्धा आभार. तिथे कक्षामध्ये मंचावर मध्ये आपण बघतोय जे या ठिकाणी पुणे आपण बघतायत इथे विकेट्स गमावलेले आहेत. विकेट जर 6 विकेट्स गमावलेल्या आहेत. कुठेतरी कॉट मध्ये जाताना दिसतोय, जितक्या धावा होताना दिसत नाही, कारण की न्यू स्टार कामन संघ आपण बघितला एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडनं बॅटिंग लाईन्स त्याच वेळेस गोलंदाजी ही सुद्धा खूप चांगली आहे त्यांच्याकडे. तर त्याच पद्धतीने इथे आपण बघितलं गोलंदाजी खूप चांगली होताना पाहायला मिळतोय. तेच या ठिकाणी चांगलं काम करताना पाहायला मिळतोय. हो यावेळेला बघायचं बॅक टू बॉलर स्वतःच्या फालित्रामध्ये चेंडूला अडवतोय. षटक संपतोय या ठिकाणी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती फक्त कायम आहे या ठिकाणी 29 धावा. 29 धावा या ठिकाणी 4 षटकामध्ये कमीत कमी 40च्या पलीकडे धावा हे येणं गरजेचं आहे. तरी 30 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 6 विकेट्स या ठिकाणी कॅमेरामॅन आणि त्याच्यानंतर ऑपरेटर या ठिकाणी आपण बघतोय युट्यूब लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण मित्रांनो बघतायत. यावेळेला आपण बघायचं आहे अप्रतिम बॉल होता ऑफस्टंपवरनं सरळ चेंडू झाला. असं वाटलं होतं फलंदाजाले की हा चेंडू खराब जाईल की काय, परंतु तसं या ठिकाणी पाहायला मिळत नाही. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. क्रॉस लाईन डॉट चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी. नवीन संघ आपण बघतोय तो हे आपण बघितलं तर धावा काही होत नाही या ठिकाणी. पूर्णपणे डॉट चेंडू या ठिकाणी जास्तच मला पाहायला मिळालेले आहे. बॅटवर व्यवस्थित घ्यायला होता, मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल धावणी काही चालणार नाही. त्याच्यानंतर तिसरा सामना सुद्धा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. म्हटलं सदानंद स्मृती कामन संघाचं कर्णधार आणि बीएन बॉईज या संघाचा कर्णधार आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. बघायचं आहे क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे, मात्र वन बाउस चेंडूला अडवलं जातोय. संघाची धावसंख्या 32 रन्स 32 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. सहा बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जास्त हवा इथे काय मिळत नाही. सिंगल मात्र काही चालणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती या ठिकाणी. चौकार किंवा षटकार जर असे जर आले असते तर या धावा अतिशय चांगल्या वाढल्या असत्या. परंतु इथे धावा आपण जर बघितलं ब्लू स्टार काबस संघाने पूर्णपणे समोरच्या संघाला पूर्णपणे जसं जखलवून ठेवलेलं आहे, इतक्या धावा या ठिकाणी दिल्या जात नाही. पुढे येण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक समाप्त होते या ठिकाणी. शेवटचं षटक होतं या ठिकाणी. षटक संपलं जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा आलेल्या आहेत, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये 4 धावा आणि हे शेवटचं षटक आहे त्याच्यामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि या स्कोरवरती धावा आपण जर बघितल्या तर 33 धावा आणि 34 धावांचं एक टार्गेट ठेवलं. एक सोपं आव्हान आहे.
शाहिद भाई यांना सुद्धा विनंती आहे आपण मुख्य मंचावर इकडे बसायचं आहे आपल्या आणि रुबाबाई यांना सुद्धा विनंती आहे आपण प्लीज सर इकडे तुम्ही बसायचं आहे पुन्हा एकदा मॅच कडे वळतो या ठिकाणी स्ट्रायकनकडे अकबर यावल्या ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेर चढून निघतोय पहिलाच बॉल वाईट या ठिकाणी आणि वाईटच्या रूपाने या ठिकाणी नुसरा कामत संघाला ही धाव मिळेल 34 धावांचं एक टार्गेट असेल एक सोपं आव्हान आहे गोलंदाज येतोय गोलंदाज मार्कवर अनुराव चांगला गोलंदाज आहे परंतु इथे मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता बघा उंची सुद्धा चांगली आहे या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी करू शकतोय परंतु इथे गोलंदाजीच चांगली करावं लागेल स्टार अकबर त्या ठिकाणी स्ट्रायकिंगकडे आपण बघतोय बॉल बघायचा आहे हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण येईल का यास आणि चांगला झेल घेतला तर त्या ठिकाणी महत्वाचा विकेट या ठिकाणी बाद होतोय अकबर याला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जावं लागेल कारण की मोठा फटक्या खेळण्याची काही गरज नव्हती अशी सुद्धा प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चा होते की खालील फटका हा खेळायला पाहिजे होता परंतु इथे आपण बघितलंय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे अकबर सारखा फलंदाज बाद झालेले आहेत 34 धावांचं पाठलाग करायचं आहे परंतु इथे तुम्ही जर खाळून खेळता तर धावा या येऊ शकतात नुस्टार कामत संघामध्ये गॅप सुद्धा आहे सिंगल डबल या धावांवरती चांगलं लक्ष दिलं तर या धावा येऊ शकतात परंतु इथे एक चांगला विकेट गमावलेला आहे चा बॉल अतिशय चांगला होता गोलंदाजाने चांगली केलेला आहे स्वतःला पूर्णपणे सांभाळून घेतोय या विकेटवरती मोठा विकेट मिळतोय पहिला बॉल आपण बघितला वाईट त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर इथे विकेट्स मिळालेले आहे चांगला पॅटर त्या ठिकाणी पाठवलेला आहे डब्याने पॅटर त्या ठिकाणी गेलेला आहे मैदानाच्या आत अतिश हा गेलेला आहे लेफ्ट आर्म राऊंड बॅट्समन याच्यासाठी हे क्षेत्ररक्षण लावलंय एक आहे डॉक त्याच्यानंतर एक कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आहे आणि एक लॉंग लेग क्षेत्ररक्षण असं लावलेलं आहे गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे एक चांगली विकेट्स त्याच्या नावावरती असेल या गोलंदाजावरती चा बॉल हो यावेळेला बघायचं हवेमध्ये यावेळेला झेल घ्यायला हवा होता
सकाळमध्ये हा चांगला झेल घेतला असता तर नक्कीच या ठिकाणी बघायचा. यस, रनआउटच्या रूपाने विकेट मिळते. जरी या ठिकाणी कॅच जर सुटला असेल तर मात्र या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट मिळते. हे विकेट्स मिळाली जातो या ठिकाणी. दुसरा झटका या ठिकाणी लागतोय नुसता कामन संघाला. पहिला फलंदाज आपण बघितला अकबर बाद झाला, त्याच्यानंतर हा दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. इथे कॉल व्यवस्थित होता क्षेत्ररक्षणामध्ये. यस, चांगला काम या ठिकाणी केलेलं आहे. शेरबी 11 पाचवी पाडा संघ अतिशय एक नवीन संघ आहे, परंतु बघा सगळे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सर या ठिकाणी रजा घेत आहेत. धन्यवाद सर आल्याबद्दल. आता टोब्यानी बॅटर या ठिकाणी जातोय. महत्वाचे 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. अमन हा बॅटर जातोय. अमन देखील एक चांगला बॅटर आहे स्टार कामन संघाचा, परंतु इथे उंची आहे. या उंचीचा त्याला पुरेपूर फायदा करावा लागेल. संधी गोलंदाजी करतोय गोलंदाज. कॅप्टन राऊंड बॅट्समॅन पुन्हा एकदा. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस 6 बॉल जाईल त्या दिशेने. मिळतात त्या 6 धावा आणि या 6 धावेने या स्कोर बोर्ड आपण लक्ष टाकलं तर धावा आहेत 8च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 8 धावा. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 2 गडीच्या मोबदल्यामध्ये नुसता कामट संघाची धावसंख्या आहे या ठिकाणी 8 धावा. गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. फटका खेळला जातोय. ग्राउंड स्पॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटर याने. फक्त जास्त का धाव मिळणार नाही, 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9च्या घरामध्ये. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडूमध्ये 9 धावा मोजतोय गोलंदाज. चांगला गोलंदाज. शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण आहे. डॉप 30 च्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. अंतिम बॉल घेऊन जातोय पहिली षटकातला. शेवटचा बॉल घेऊन जातोय. हो, यावेळेस चांगला क्लासिकल क्रिकेट खेळला जातोय. बघायचं आहे बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते या ठिकाणी. नुस्टार कामत संघाची 13च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 13 धावा. षटक संपलं जातं या ठिकाणी. येणाऱ्या चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. बॉल जास्त आहेत, रन्स कमी आहेत, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मित्रांनो, कारण की इथं जास्त धावा आपण जर बघितलं तर 73 धावांचा एक टार्गेट ठेवला होता वुमन्स संघासमोर. बघा वुमन्स संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत हार मांडली नव्हती, परंतु वुमन्स संघाने अतिशय खूप चांगला प्रयत्न केला होता. परंतु इथे आपण जर बघितल्या या 2 संघामध्ये तर इथे मात्र सिंगल डबलने तुम्हाला धावा या करायच्या आहेत. 24 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे नुस्टर कामन संघाला ही मॅच जिंकण्याकरता. प्रदीप जाधव येतोय गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरं षटक येतोय गोलंदाज मार्कवर. रायटम 4थी विकेटने गोलंदाजी करेल. हो, शॉर्टेज बॉल होता. यावेळेस चेंडू हुक केला जातोय, त्या दिशेने बॉल निघून जाईल. भेटतात या 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. इथे आपण जर बघितलं तर चौकारानुसार चांगली बॅटिंग झालेली आहे अतिशयची. 17 धावा. मात्र 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. चांगला स्कोरिंगचं काम करताना इथे आपण जर बघितलं ब्ल्यू रेड आणि ज्या पेण्यांचा या ठिकाणी वापर केला जाते माझे या ठिकाणी सहकारी मित्र आयुष
हे चांगले स्कोरिंगचं काम करताना या ठिकाणी मला पाहायला मिळतात. खूप चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. हो, या वेळेला हवेमध्ये बॉल जरूर आहे, परंतु शतरक्षण बॉल पासून थोडस दूर आहे. सिंगल धावेने संघाची धाव संख्या आहे 18 धावा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता 16 धावांची आवश्यकता असेल. 22 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. त्याच्यानंतर आपण तयार राहायचं आहे. तिसरा सामना या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळणार आहे. सदाना स्मृती कामन आणि बीएन बॉईज या संघाला आपल्याला पाहणार आहोत. या दिशेने बॉल जरूर जातोय. एक डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. प्रदीप मार्फत चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा वाढव डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडा सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडू टाकलेले आहेत प्रदीप याने. त्याच्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज प्रदीप याने. प्रदीप बॉल यावेळेला विकेट्स जरूर मिळाले जातोय. बॅटला स्पर्श होऊन सरळ स्टेकच्या हातामध्ये आणि विकेट्स गमावला जातोय. इथे तिसरा झटका लागला जातोय न्यूस्टार कामत संघाला. इथे विकेट्स टाकून काही चालणार नाही. लक्ष्मण म्हात्रे त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर सर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. लक्ष्मण सरांना विनंती आहे, प्लीज सर आमच्या अतिथी कक्षामध्ये या. रिव्हर्स पट्टा खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय, मात्र हा झेल घ्यायला हवा होता, तर झेल सुटला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. 15 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे न्यू स्टार कामन संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. कीपरचं काम त्या ठिकाणी करताना प्रवीण जाधव अतिशय चांगलं काम करतात. बघा, नवीन संघ या आशिषण मध्ये आलेला आहे, परंतु त्यांच्याकडनं सुद्धा चांगली गोलंदाजी मला पाहायला मिळतोय. अनुराग देतोय गोलंदाज मार्कवर. मधून हे चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं जातोय. लॉंग ऑफ आणि पूर्ण खोलवर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये फक्त 18 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे न्यू स्टार कामन संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. असं मला वाटतं स्वतःची पावलं त्यांनी मोजलेली आहेत या मैदानामध्ये. असं मला वाटतं वेगवान गोलंदाज असेल. बॉल घेऊन जरूर घेतोय. यावेळेला क्रॉस लाईन गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला जातोय. एक धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केले जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न जरूर केला होता. अधिक क्रीज करतोय फलंदाज. फक्त 2 धावा मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 21च्या घरामध्ये. 21 रन्स या स्कोरवरती धावा आपण पाहायला मिळतात. श्याम भुईर यांना सुद्धा विनंती आहे की प्लीज सर आपण या मुख्य मंचावर यायचं आहे. पुढचा बॉल घेऊन जातोय. शॉर्ट पिच बॉल यावेळेला बघायचा आहे. चांगला पट्टा खेळण्याचा प्रयत्न होता. विडापमध्ये झेल उडाला होता. 1 बाउंड चेंडूला गॅजेट केला जातो या ठिकाणी. मात्र 3 ते 4 क्षेत्ररक्षण तिथे येत आहेत. तोपर्यंत धावा मात्र काय रोखू शकत नाही. चांगल्या धावा इथे येत आहेत. की न्यूस्टार कामत संघाला सुद्धा माहिती आहे की इथे आम्हाला मोठ्या फटक्यांची काही गरज नाही. गॅप मध्ये आम्हाला खेळायचं आहे आणि त्याचाच प्रयत्न या ठिकाणी चालू आहे.
12 धावांची आवश्यकता असेल. 16 बॉल आणि या 16 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त इथे आपण बघितल्या जातात. बॉल जास्त आहेत, धावा मात्र या ठिकाणी आपण बघितल्या कमी आहेत. मात्र 12 धावा जर इथे येत आहेत तर नुसता कामोड संघ इथे विजय होऊ शकतोय. पुढचा बॉल जरूर घेऊन जाईल गोलंदाज. हो, यावेळेस बघायचा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग आणि लॉंगच्या मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा कॉल करायला हवा होता. मात्र या ठिकाणी इथे मिळतात 4 धावा आणि या 4 धावाने टीमचा टोटल स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. नुकत्या कामत संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26च्या घरामध्ये 26 रन्स. इथे फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. 15 बॉल आणि या 15 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. इसी तरह से गेंदबाज करने का है. गेंदबाज को फिर से बल्लेबाज तैयार. इस बार क्रॉस खेलने की जरूर प्रयास किया था. 4 रन यहाँ पे जरूर मिलेगा. सॉरी 6 रन यहाँ पे मिलते हैं. दोन धावांची आवश्यकता. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती परंतु इथे नो चेंडू सुद्धा या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. मला वाटतं थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल झालं होतं. एका बाजूने मला वाटतं थोडेसे जास्त क्षेत्ररक्षण होते. नक्कीच पाहणी केली त्या ठिकाणी. नो चेंडू घोषित केलेला आहे. मोठा फटका खेळण्याची एक संधी तिथे निर्माण झालेली आहे बॅटर याला. पुढचा बॉल. हो हो, त्या ठिकाणी क्रिकेट खेळला जातोय बघा. फक्त 30 सेकंदच्या आतमध्ये चेंडूला अडवत जाते. षटक इथे समाप्त, सॉरी मॅच सुद्धा या ठिकाणी समाप्त झालेले आहे. आणि नुस्टार कामत संघाने इथे चांगलं काम केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन नुस्टार कामत संघ आणि हळद या ठिकाणी शेरबी 11 पाचोळीपाडा या संघाने या स्पर्धेमध्ये भाग दर्शवल्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक आभार मानतोय. त्यांना मी धन्यवाद या ठिकाणी देतोय. टॉस साठी या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. बेन बॉईज संघाचा कर्णधार आलेला आहे. त्याच्या